रूप पाहता लोचनी सुखराने उरागते तुम्हारे संपदा सोहळा नावडे मनाला संपदा सोहळा नावडे मनाला Hare
संपला सोहळा आवडे मनासी संपला सोहळा आवडे मनासी संपला जावे पंढरी आवडे मनासी जावे पंढरी आवडे Ah
पंढरी आवडे मनाई, आवडे मनाई, पंढरी कधी हे आषाढी एकादशी, कधी एकादशी आषाढी, कधी एकादशी आषाढी, कधी एकादशी आषाढी, कधी एकादशी आषाढी,
संपदा सोहळा नावडी मनासी संपदा सोहळा नावडी मनाला करिता टक्कळा पंढरीचा जावे पंढरीसी आवडे मानसी कधी एकादशी आषाढी कधी एकादशी आषाढी काय करतात असे काय करतात तसे काही एकादशी आषाढी तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याची म्हणे ज्याची चक्रपाणी वाट पाये जावे पंढरीसी आवडे मानसी कधी एकादशी आषाढी पांडुरंगा करू एकम नित्यम विमलवचनं सर्वदेशाक्षिभूतं भावातीतात्रमणायतं सद्गुरुन्दं नमामि श्रीपादनाथं गुरुराजं मोक्षानं ज्ञानदायकलक्षं कुटिक्षेत्रे निवासनं तन्नमामि वेदितामरिष्टं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये ॐ नमो ज्ञानेश्वराय करुणाकराय पायावरी या वारकरी संतांच्या कायमाची वाणी मांडील संतासी रंज उचितासी अपुर्या प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका माय बापांना उभी करा संत शिरोमणी सावकार महाराजांच्या 730व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आपण सर्व मायबाप या ठिकाणी उपस्थित झालो. संगीत अलंकार महात्म्य आहे हे सगळे हे संगीत विशारद महात्म्य आहे त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. गुणीजन तुम्ही महात्म्य या ठिकाणी उपस्थित केले त्याच्याशिवाय रंग देवता येत नाही. म्हणून आयोजकाला सप्ताह कमिटीला आणि तुमच्या गावकऱ्याला लाख लाख धन्यवाद देतो. 2 वार मारुती बाबाच्या सप्त्याला होती आज धन्यवाद पदरात तुमच्यावर कमावली सांभाळून घ्या म्हणून त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. वेणेकरी आमचे महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो. सद्गुरु श्यामबाबा महाराज, सद्गुरु ब्रह्ममूर्ती रामबाबा महाराज, ब्रह्ममूर्ती गंगानंदगिरीजी महाराज त्यांच्या कृपाशीर्वादाने चालत असणारा हा अखंड नामयज्ञ सोहळा आणि या नामयज्ञ सोहळ्यातील 4थ्या क्रमांकाची आणि एकादशी असलेली सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली हे माझं भाग्य विठ्ठल. निरंतर ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि
पारायणाचं नेतृत्व हरिभक्त परायण धोंडोपंत महाराज जिथे माळेवाडगावकर, तसंच संत सावताबाबांचं चरित्र वाचन या ठिकाणी विष्णुबुवा गवळी माळेवाडगावकर यांच्या नेतृत्वाखाली हे चालू आहे मायबाप. आणि तुम्ही सर्व गावकरी या यज्ञाला सहकार्य करतात, तुम्हाला लाख लाख धन्यवाद आहे. तसेच आमचे हार्मोनियमवादक काळोजी महाराज यांना सुद्धा नतमस्तक होतो. आणि तुम्ही सर्व संत मायबाप, आपला 8:30 ते 8 ते 10 कार्यक्रम आहे, पण 9:15 वाजले, पाऊण तास माझ्या हातात आहे. बोलायचं किती तुम्ही ठरवायचं, तुम्ही सांगायचं तिथपर्यंत शेवा चालत. तुम्ही जर म्हणले घ्या ज्ञानेश्वर माऊली करून तर आपल्याला काय अडचण आहे. पण विचार करा, ज्या महात्म्यानं 730 वर्ष झाली त्या वंशातला मी आहे बरं का. मी पाटलाचा हाडुका संपन्न त्या परंपरेतला मी आहे. सावताबाबांच्या जीवनामध्ये जी उत्कृष्ट शास्त्रोक्त भारतीय संस्कृतीनुसार जी परंपरा जीवनात आली, ती परंपरा आजही खंडित झालेली नाही, आजही ती लोप पावलेली नाही, जशीच्या तशी माझ्यापर्यंत आली. म्हणून हा जीव तुमच्या पुढे उभा आहे बरं का. मी काही खानदानी कीर्तनकार नाही. नाही 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 दिवसभर पोटा पाण्याचं पाहायचं, संध्याकाळी 2 तास भुकायचं आहे. आमच्या धोत्रे महाराजांचं लक्षात राहत नाही. नमस्कार तुम्हाला पण भावा. बऱ्याच सेवा त्यांनी हे करतात, सुंदर अशा प्रकारचे संशिष्टी. भाऊ आपल्याला यायला ऐकायला आलं बाद झालं, गावात काय उपयोग घेतला आपण, यायला जरी ऐकायला आलं तर बाद झालं. हो म्हणून मायबाप जरा विचार करा. आज महापर्वणी आहे, एकादशी महापर्वणी सांगितली आपल्या शास्त्रामध्ये, आणि संतांना तिला प्रतिलय महत्व का दिलं असेल. आज एकादशी आहे म्हणून प्रसंगानुरूप अभंग घेतलेला आहे. अभंग 3 चरणाचा आहे. जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. वैराग्याचे महामुनी, मग नंतर किती का डिग्री आला तुम्ही. हो त्या महात्म्यानं या 3 चरणामधून जीवाला बघा, मी तुम्हाला दोन्ही गोष्टी सांगणार आहे बरं का. पुराण मी सांगतो आणि अध्यात्म पण सांगतो. तुम्हाला किती पडतं हे तुमच्यावर अवलंबून आहे. आज आहे एकादशी आणि त्या प्रसंगानुरूप अभंग आहे तुकोबरायांचा. प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबराय सांगतात, संपदा सोहळा नावडे मनाला. संपदा म्हणजे टकाशेर भाजी, टकाशेर खाजा, हे धन दौलत, हे जे भौतिक गोष्टी, हे गोष्ट तुकोबराय सांगतात मला आवडत नाही. जो जीव उद्धाराच्या मार्गावर आला आणि ज्याला एक आणि एकच जीवनामध्ये प्राप्ती करून घ्यायची आहे त्या भगवंताची, तो जीव या काठावर आलेल्या, ज्याचं मन उन्मन झालेलं आहे, ज्याच्या मनाला उपरती प्राप्त झालेली आहे, तो जीव या उद्धाराच्या मार्गावर आल्यानंतर त्या जीवाला भौतिक गोष्टी काहीही आवडत नाही. तुकोबराय सांगतात माझ्या जीवनामध्ये सुद्धा सिद्ध परंपरा आली आणि त्या परंपरेचा अनुग्रह, त्या परंपरेचा मार्ग माझ्या जीवनात आल्यानंतर माझं जीवन परिवर्तन व्हायला लागलं. माझ्या चित्तामध्ये बदल व्हायला लागला आणि बदल होता 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 मी या स्थितीला पोहोचलो. संपदा सोहळा नावडी मनाला. माझ्या मनाला आता काही भौतिक गोष्टी विचलित करू शकत नाही. का? कारण माझ्या मनानं एक ध्यास घेतलेला आहे. माझ्या मनानं एक खुणगाट बांधून घेतलेली आहे. लक्करीचा टकळा पंढरीचा. मला पंढरीचं ओढ लागलेली आहे. हो आता आपण वाऱ्या करून आलेलो आहे. आता वैद्य एकादशी ना, सिद्धला आपण सगळेजण वारी करून आलो. मग प्रत्येकाला टक्कळा लागलेला आहे जायच्या आधी. काय काय घ्यायचं, कसं घ्यायचं, किती किती घ्यायचं, बरोबर आहे का नाही. कोण कोण सगळे, कोण कोण नाही, आधीच टक्कळा लागतो त्या जीवाला. मनाला त्याला ओढ लागते त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाची. ती जी वारी आहे, वारीचं शुद्ध स्वरूप त्याच्या अंतःकरणामध्ये उभा राहायला लागतं आणि त्या जीवाला जशी जशी उपरती तयार झाली, त्या भगवंताच्या दर्शनाची ओढ लागली, तसा तसा जीव आवडे जावे पंढरीची, आवडे मानसी. त्या जीवाला पंढरीला जावं वाटत. पण कोणती पंढरी?
स्थूल पंढरी वेगळी आणि सूक्ष्म पंढरी वेगळी, त्या दोन्हीचंही वर्णन आज तुम्हाला सांगणार आहे. पण जीवाला देहात असल्यामुळं स्थूल पंढरीची ओढ लागलेली, रावे पंढरीची आवडे मानसी, त्याच्या मनाला टक्काळा लागला पंढरीला जायचं, पंढरीला जायचं, पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं, हा त्याच्या मनाला टक्काळा लागला आणि त्याच्या मनाची ओढ आता पंढरीच्या वाटेला लागली. आणि त्याचं मन आर्त भावनेना त्या दिवसाची वाट पाहत आहे. कधी एकादशी आषाढी, कधी ती एकादश येईल आणि त्या पांडुरंग परमात्म्याला मी आलिंगन देईन, त्याच्या चरणावर नतमस्तक होईल. असा जर अर्थ मनात असेल, असा भाव जर जीवनात असेल, तर तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याचे मनी, ज्याच्या मनात असा भाव, कसा वरच्या 2 चरणात सांगितलेला भाव असेल तरच याची चक्रपाणी वाट पाहिजे. कोणाची वाट नाही, याची वाट पाहिजे. कोणाची? त्याच्या मनाला टक्काळा लागलेला आहे, त्याला साधन संपत्ती आवडत नाही, त्याला भौतिक नावलौकिक आवडत नाही, लोकांना मोजावा असं आवडत नाही, आणि त्याच्या अंतःकरणामध्ये एकच गोष्ट आहे, त्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यातून एकाचं रूप बघेल, त्याचं दर्शन घेईल आणि दर्शन घेतल्यानंतरचं जे समाधान आहे ते समाधान अंतःकरणामध्ये स्थिर करील. असा ज्याचा भावी त्याचा भगवंत वाट पाहतो. विठ्ठला विठ्ठला. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सरळ सरळ भावार्थ तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला नाही बा. ज्याला परमार्थ करायचा आहे, ज्याला परमार्थ, तुम्ही आम्ही कशाला समजतो परमार्थ? सकाळी 4ला उठायचं, ताब्या भरून घ्यायचा, लोकांचे फुलं तोडायचे, देवळात जायचे, देवाला व्हायचे, बरोबर. घरातल्या देवाला स्नान करायचं, आषाढी पंढरीची वारी करायची, तुळशीला पाणी घालायचं, सोमवार गुरुवार करायचे, खोटं बोलायचं नाही, लोकांना शा द्यायच्या नाही, आणि बांध पडल्याशिवाय राहायचं नाही. विठाला जसा जसा जीव भगवंताकडे ओढल्या जातो, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भगवंताबद्दलचा भाव तयार व्हावा. बघा बरं का, जरा बारीक कीर्तन ऐका, जरा बारीक ऐकायचं. परमार्थ का करायचा हा विषय मी तुम्हाला सांगतोय. परमार्थ विकलेली जमीन परत यावा याच्याकरता करायचा नसतो. काट्याचं लग्न होऊ दे याच्याकरता परमार्थ करायचा नसतो. नाही 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 नाही, मला रोग जमलाय, ते रोगातून मुक्ती मिळावी म्हणून इतक्या खालच्या विचाराकरता परमार्थ करायचा नसतो. नाही नाही नाही, परमार्थ उद्धाराचं साधन आहे. आणि ज्यावेळेस जीवाला उद्धाराची तळमळ लागेल, त्याला ह्या गोष्टी काही लागणार नाही. काही उद्धार फक्त माणसालाच ही गोष्ट करता येते. इतर योनीला ही गोष्ट, हा धंदा करता येईल का? नाही नाही नाही, ते प्रारब्ध कर्म कधी करायला निघले माय बाप. ते त्यांचं प्रारब्ध कर्म द्यायला 83,99,999 योनीला खाली लावायची त्याला. त्यांचं जीवन प्रारब्धाच्या आधी, त्यांचं जीवन मालकाला तुकडा टाकलं तर खाणे, नाही तर उपाशी मरणं. पण माणसाला तसं नाही. माणसाला तसं आहे का? माणसाला गेलं असं तर हातीलीच आहे.
माणसाला तसं आहे का? नाही. माणसाला आहार निद्रा मिथुनांच्या सर्व योनीची समसमान मनुष्य देहीचे ज्ञान अधिक दान सर्वदा. माणसाला माणूस विचार करू शकतो, काय चांगलं काय वांगलं विचार करू शकतो, कशा करता आलो याचा विचार करू शकतो. आलाची कोटोरिया जातील कवण्याला रोजार तुझे गोहे आणखी लटकी माया. सांगणाऱ्याला माया वाटणं, अजून सांगणाऱ्याला सुद्धा माया वाटणं बरं का. तो सुद्धा अजून भ्रमाले, तो अजून भ्रांतीत गुंतलेले, त्याला सुद्धा वाटणं का मला सुद्धा या दुनियातून धकाता येईल. हा परमार्थ का करायचा? परमार्थ संसार पूर्ण करण्याकरता करायचा नसतो. मिळालेल्या माणसाचा जन्म सार्थकी लागण्याकरता परमार्थ करायचा. जन्म आणि मरणाच्या चक्रातून जर सुटायचा असेल तर परमार्थ करावा लागतो. जन्म मरण कोणाला चुकलं काय? येत उरून नाही आले, अवतार सुद्धा राहिले बरं का. रामकृष्णाला सुद्धा देहाला काली लावा लागली. ते राहू नाही शकले, त्याचा संसार पुरा नाही झाला, आपला होईल का? आम्हाला वर पोटासाठी पोट भरलं का? कधी भरलं? सकाळी 2 भाकरी, दुपारी 2 भाकरी, संध्याकाळी दणकून बत्त्या सुरून आणतो, पोट भरलं कधी? अरे 96 पिढ्या गेल्या, पोट भरलं नाही ना. 96 पिढ्या गेल्या, काही कल्पने गेले, पोट भरू शकत नाही. अरे पोटाच्या नादी लागू नको रे, उद्धाराच्या नादी लाग. जन्माला आलो आणि जन्माला आल्यानंतर देहात साध्य करण्याकरता परमार्थ संतांच्या मुठीत असल्या कारणानं संताला शरण जावा लागेल. परमार्थ का करायचा हा संताला माहिती आहे. संत एकांती वैसले, सर्व सिद्धांत शोधिले, निवडून काढिले, सार मिळवण्याचा अभंग आहे. संताला माहिती होतं कलियुगामध्ये आयुष्य कमी आहे, जप तप करून चालणार नाही, व्रत वैकल्य करून चालणार नाही, यज्ञ या करून चालणार नाही. तुम्ही करू शकतो का? एक दृष्टांत सांगू का? कोटी कोटी यज्ञ नित्य जाताने नित्य जाताने. आणि हे काय नाम जपता घडले. अरे कलियुगामध्ये बाकीच्या बड्या म्हणून चालत नाही. आम्ही अनुभवाचं चतुष्ट सांगतो. अभंगाचा अधिकारी कोण, अभंगाचा विषय काय, अभंगाचं प्रयोजन काय, तुला दाखवायचं काय अभंगाचं प्रयोजन. कोणत्याही अभंगाला चतुष्ट आहे, त्याचा संबंध काय सांगतो का नाही? मग कोणत्याही अभंग कायला सांगेल त्याला शायनिंग मारायला? कायासाठी सांगितले? सकळाची येते आहे अधिकार, जो आहे त्या जीव अधिकारी त्याला. आजच्या अभंगाचा अधिकारी कोण आहे? मी एकटा नाही ना, सगळेच आहे ना. सगळ्याला उदार वाटत नाही ना. 2 वाजून जा वाटत काय, हातपाय खोलून जा वाटत काय, कोणाला वाटत जाव. 2 राडे करेल राहत्या मोर सर कोण जरा खाल राहत्या. कंदुरी खाता खाता टांगा पडली होतं त्याच वाला येताना. त्याला वाटत का मी नरकाला जावं म्हणून? वाटत कोणाला? बाबा मराठी टायमाला डोळे फाडावा, तोंड वाचावा असं वाटत कोणाला? नाही ना. मग जर तोंड वाचावा असं वाटत नसत, डोळे फाडावा असं वाटत नसत, आई 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 बाबू बाबू नाही करा वाटत असं ना, संताच्या संगतीला लागावा नाही. संताच्या संगती म्हणून
संतांच्या संगती वाच्या संगती नाही. वाच्या संगती सांगितलं का? संतांच्या संगती मनोमार्ग गती आकाळावा श्रीपती येण्याची पंथे. संत मरून गेले ना आम्ही पुढे धरतो. संताला काय सांगायचं आम्हाला काही कळत का? संताला काय सांगायचं आम्हाला माहिती का? तुकोबराने याच्यात काय सांगत? संतांच्या अभंग कळायला बुद्धीची लेवल लागते. कोणता अभंग? आता हाच अभंग तुम्ही 50 मारत आला तो त्याच्या रीतीनं सोडी, बरोबर आहे ना? पण इथं रीत चालत नाही. अय मावल्या हो, तुम्हाला जवरीची भाकर थापायची, जवरीची हा जवरीची, जरा बारीक ऐका. जवरीची भाकर थापायची, त्याला काही रीत असेल का? नाही आया हो नाही. माझ्यासारखं उपट शून्याला घेतलंय पिठन दिलं पाणी बसून टाक पाणी कर कालच्यावर. असं आहे कधी? असं आहे? अय जेवढी भाकर थापायची तेवढं पीठ घ्यावं लागत आहे, बरोबर आहे का नाही? त्याला मळावं लागत आहे. फुकट का आमच्या बापाने ठेवलं काय? तू राणी मी राणी कोण देईन पाणी? त्याला जेवढं पीठ घेतलं का त्याच्यातलं थोडं बाजूला करून पाणी टाकून मळावं लागत आहे. एक जीव होईपर्यंत मळावं लागत का नाही? असं केलं लगेच टाकून दिलं असं होतं का? जाती का तव्यावर भाकर जाती का? अबड वाश्या जगाला सांगू राहिला देव देव. कशाला म्हणतात देव? जर भाकरीला त्या उंड्याला नीट मळीला नाही तर भाकर तव्यावर धडाची जात नाही. आणि तव्यावर धडाची जाऊ नाही चालत नाही. तिला पापुडा यावा लागतो. आणि जर तिला पापुडा नाही आले ना सासून म्हणजे अशी दाखली तिच्या आई बापाला काही शिकेल नाही हिला, बरोबर आहे ना? आया हो ही यायला नाही कळत मी सुटावायला. जर ज्वारीची भाकर थापायची तर रीतच आहे का नाही? मग संतांच्या संगती मनोमार्ग गती आणि आकळावा श्रीपती येण्याची पंथे. कोणत्या रीतीना देव आकळायचा? फाशी घ्यायचं मरत कशात? कोणत्या रीतीना देव आकळायचा? बोलण्याने हरी गवसेला बापा. आणखी खाली येऊन सांगू का? चला ज्ञानेश्वरी वाचोनी ज्ञाने विनयते. ज्ञानेश्वरी वाचू राहिले ना? माई ओवी ज्ञानोबरायची ओवी. ज्ञानोबराय काय सांगता जरा मारी काय का? वाचोनी ज्ञाने विनयते उपाय करीशी जितुके ते केली गुंताची आदिके रुची. गुंता वाढल बर का? गुंता वाढ संतांच्या मार्गाने जाय. मनाने गेला ना मनोमार्गे गेला कारण डोळ्याचे काजळ होत राहतात. मराठ्या टायमाला ऐकता येणार नाही कारण वाणीना राजीनामध्ये जातो. श्रवणेंद्रियांना वाणीना सुद्धा म्हणता येणार नाही. म्हणता येतं की नाही? Amen.
मरणाआधी सावध व्हावे, आपले स्वहित करून घ्यावे. उषा बायला अगरबत्त्या लावायच्या आधी सावध झालं पाहिजे. नहीं तो मग मागच्याला म्हणा लागत राम बोलो, वो नहीं बोल सकता, वो बोल सकता है क्या जो ऊपर है, वो बोल सकता है क्या. राम बोलो, तुम तो बोलो, तुम नहीं बोलेंगे तो क्या होगा. चला वाचोनी न्यायविनयचे, वाचून चालत नाही बरं काका, वाचून चालत नाही. 4 पडे 6 पडे 18 किए मुपाट, एक आत्मज्ञान की खबर नहीं, जैसे बड़बड़े बाट. माय बाप, अरे 4 वेद 4 पुराण जरी पाठ असले ना, दृष्टांत सांगू. चला 1400 वर्षाचा महात्मा तपस्वी चांगदेव महाराज, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण, ब्रह्म माया 64 कला आणि 16 विद्या, ज्याला पाठ्या घालेल्या होत्या. या 1400 वर्षाच्या महात्म्याला सुद्धा माझ्या 6 वर्षाच्या लेकरानं सांगितलंय बरं का, मरेल माणसं जिवंत करायचं. मरेल प्यारलेचे नाही बरं का. मरेल ज्याचा आत्मा निघून जायले का, लोक मचनात नव्हते नेत, त्याला तिथं नेऊन टाकीत होते फुल तांब्या. मग तिथं नेलं का ते मरेल माणसं जिवंत करायचे. कोण तुम्ही इडायचे का. हा म्हणजे तुम्हाला कळू राहिलं मी काय भुकू राहिलो होते बघा. मग ते काय करायचे, 6 महिने समाधी लावायचे आणि 6 महिने समाधी उत्थान झाले का जेवढे मरेले तेवढे सगळे उठून जायचे. मायबाप एक बी मागं नाही राहत, सगळे उठून जायचे. पण शुद्धीपत्र मागायला आले पैठणला 4 भावंड आणि शुद्धीपत्र नाही मिळालं. जाऊ द्या, जगाच्या कल्याणात जग का कोण शुद्ध करणार, तुम्ही आम्ही मेंटल खोपडीची आता विश्वाची माऊली तेव्हा नव्हती का. बालशाने शिवाय तुम्हाला 4 करायला चालत त्याही ना, त्याच्याच बायको संघ संसार केला का, शेजारीनी संख्यालता बोललं का लय करायला लागत आमचे शब्द. तुकड्या करता मौती गेल्या, द्यायला गल्लीतून गेलं तर गल्ली वाटत होती. ज्यांना कोणा भिक्षा वाढली तर त्याला वडीत टाकीत होते. इतक्या खालच्या विचाराचे लोक होते. आणि आता विश्वाची माऊली वत्याचे नव्हते, जित्याचे पित्र पालथ्यानं शिवायचे. मग तिथून निघाले, जाऊ द्या, अरे नका का द्यायला शुद्धी, कोण शुद्धी द्यायची, यायला शुद्धी द्यावा का, यायला वायाचा इटाळ होतो, यायला मेला तर इटाळ होतो. हे धकले आईच्या पोटातून आले ते तसे आकाशातून टपकले काही. विटाळाचा देह विटाळी जन्माला, शुद्ध कसा झाला सांगावलं. अरे ऐका ना, मारताना येताना इटाळ घेऊन आला, जाताना तोंड वाचून सुचूक घेऊन चालला, मध्ये काय शुद्ध झाला. मग त्याला शुद्धीपत्राला द्यायचं. तसे निघाल्यानंतर मग ताई म्हणते, दादा जाऊ दे, एका कार्यार्थवा गत्यम कोटी कार्यम चकार. अरे यायच्या नादी लागलं धर्माचं कार्य होणार नाही. याईने आपल्याला शुद्धीपत्र दिलं म्हणजे आपण शुद्ध नाही, आणि याईने शुद्धीपत्र नाही दिलं म्हणजे आपण शुद्ध नाही, ह्याच्यातला काही भाग नाही. दादा चाल. बुडविला धर्म झाला भार, सोसावे ना भार मजाता. धार्मिकानं धर्म सांगायचा असतो काय का, धर्म मार्तंड्यानं धर्म बुडवलाय आणि ते धर्माच्या गोष्टी करतात. बघा निघाले पैठणहून निघाले, उलतांब्याला गेल्यानंतर भलते लोक असे पटांगणात पडेल होते. माझ्या मुक्ताईना पाहिला दृष्टांत लवकर देतो, कारण काय राहतं किती घातल्या काढल्या तर काय व्हायचं, का घायचो का नाही क्या लाया तो. मग मुक्ताई म्हणते, दादा हे काय दिसू राहिलं रे राजा. अरे हे चढायच्या पाळी आली, यायची आता वास सुटायला लागला ना रे. अरे दादा हे काय भानगड आहे. अरे तू शांत राह, मी तो महात्माच लोक करू राहिला, त्याला व्यक्ती मी आला पाहिजे. असा कोणता महात्मा आहे एवढे सोडूस तर वास सुटूस तर त्या महात्म्याला त्याच्या नागपुड्याला वास याय ना का. नाही म्हणे आयग मग ते चांगदेव महाराज तपस्वी आहे आणि ते मेलेले माणसे जिवंत करतात असं का. बरं थांबा म्हणजे दर्शन. मुक्ताई ना काय केलं, मायबाप तिथं मरेल पुत्र होतं एक, त्या कुत्र्याचं हाडूकूच चाललंय आणि साऱ्या लोकांना ओवळून फेकून टाक, असं बाजूला फेकलंय. सारे मरेल माणसं उठले ना आणि घरी निघून गेले, ज्या त्याच्या आवताला पिचकाऱ्या आणाला लोक. आणि मग
8 दिवसांना महाराजांची समाधी उत्थान झाली. चांगदेव महाराजांची समाधी उत्थान झाल्यानंतर ते होते माग पिशवा नरेंगतच होते ना, लय होती पिशवायला बरं का. आता जर सग पाण्यावर चालायला लागला तर किती कर राहत्या जाता दाराला. मग ते मोऱ्यात माणसं जिवंत करणारे किती असतील माग, लाखानं होते ना. त्यानं पाहिलं 6 वर्षाची शेवटी पोरगी आली, तिनं ते कुत्र्याचं हाडूक असं काय केलं आणि फेकून गेलं आणि सगळे लोक उठून गेले. आपले गुरु जरा कच्चे दिसत, लोक पळायला वेळ लागत नाही बरं का. पाया खालची माती सारख्याला वेळच लागत नाही. आमच्या सारख्याला गुरमीत नाही राहायचं. माहिले एवढे माहिले ते तुला काढी लावायला निघेल, तू कसं राह. झुटे गुरु आजगर म्हणे लपी जेवढ्यांची जाय, शिष्य उनके चिठी म्हणे नोचे के खाय. तू आता लूट यायला, पण ते तुला लुटल्याशिवाय राहणार. जाऊ दे, मला दृष्टांत लाभायचा नाही. मग मुक्ताईना ते सगळे उठून गेले. 8 दिवसांना महाराजांचं समाधी उत्थान झाली. उत्थान झाल्यानंतर बघितलं डोळ्यासमोर एकही व्यक्ती दिसाना. अरे या 6 महिन्यात लोक मेलेच नाही का आपल्याकडं. त्याने सांगितलं देवा तुम्ही भ्रमात आजू, आम्ही सुद्धा आता पक्ष बदलणार आहे. तुमची पावर काहीच कामात नाही. तुम्हाला एवढे माणसं उठायला 6 महिने लागत द्या. अरे त्या 6 वर्षाच्या लेकरानं कुत्र्याचा हाडूक फेकलं यांच्यावरून आणि उठून गेले. मग टाकाटले बरं का. शहाण्याला शब्दाचा मारा असतो, शहाण्याला इशारा का पिरात बरं का. जाऊ द्या, मी जास्त बोलत नाही व्यासपीठावर. यायला कळालं अरे आपल्यापेक्षा कोणीतरी तपस्वी असलं पाहिजे. मग विचार केला, आळंदी क्षेत्रामध्ये गेले. हत्ता लागला. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नावाचे 4 भावंड आहे. पैठणमध्ये शुद्धीपत्रासाठी गेलेले होते. अरे काय ना रेड्याच्या मुखातून बोलत तेच का. तेच. मग त्यांनी सांगितलं चला आपल्याला त्यांना भेटायला जायचं आहे. गुरु मी जात नाही बरं का. नवल अहंकाराच्या गुटी, अरे विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी, सज्ञानाच्या झोपे कंठी, नाना संकटी नाचावी. वाघावर बसले मायबाप, वाघावर बसले. जहाल नागाचा चाबूक हातामध्ये घेतला आणि आळंदी क्षेत्राकडे प्रस्थान केलं. आणि प्रस्थान केल्यानंतर बघितलं 4 भावंड सिद्धपीठावर राहत होते. निरोप आला शिष्यांच्या हाती, आमचे महाराज तुम्हाला भेटायला येऊ राहिले. त्यांनी सांगितलं ठीक आहे आम्ही येतो आळंदी गावामध्ये भेटायला त्यांना. आपल्याला माहिती ते दगडाच्या भिंतीवर चालून आले मायबाप, पण ग जाईना. त्या हातात चाबूक, वाघावर बसेल, चालले पुढे. तो वाघ जसा जसा पुढे येतो. मुक्ताई म्हणते आज उगर रगेल, अजून शांत झालं नाही. मुक्ताई लय बेकार बर का. मुक्ताई सारखा महात्मा नाही. मुक्ताई बोलायला लय कडक. वरी फणसाला काटे, आत अमृताचे गुटे. आमचं बोलणं तुम्हाला कडक लागत असे, पण मायबाप आम्हाला काही तुमचं गाव लुटून न्यायचं नाही. नाही 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 तुम्ही कोण आमचे बायका पोरं पोसणारे. अरे आम्ही काय कुणाचे खातो, आम्ही काय कुणाचे खातो. चाललेले हे भिंतीवर उतरलेले 4 पायाला चालले. ते वाघावर बसून चालले. तो शायनिंग मारी. मुक्ताई म्हणते आज उगा ग गेला नाही का. अरे सांग देवा तू फक्त हिंस्र प्राण्याला आकाळीत केलं, या माझ्या महात्म्याला निर्जीव भिंत चालवली. आज उगा ग जाईना का. तू जन्माला आला, तू मरेल माणसं जिवंत करतो, मेलेले परत मरणार नाही का. जे जिवंत गेले ते पुन्हा मरणार नाही का. त्याच्या आधी किती का धडकले ना, येत उरो नाही आले बरोबर आहे. याच्या आधी किती का गेले ना, कोट्या कोटी. जपी मर गए, तपी मर गए, 9वी मर गए, 10वी मर गए, सगळे गेले ना रे. अरे सुधारणा. मग नम्र झाले. नम्र झाल्यानंतर लक्षात आलं अरे आपली कुठेतरी चूक होती. आपण फक्त ब्रह्म आपल्या पुरतं मानतो आहोत. जगामध्ये ब्रह्म तर उघडं आहे. मी नसल्याचा कौल उठावते, परी प्राण्याचे दैव कैसे न देखती माते.
नम्र झाले, मुक्ताईच्या चरणावर लागले. बघा मुक्ताई काय सांगते जरा बारीक ऐका. गुरुने मद पाजिला भाग भाग भाग, मग मद घडला रे संत संग, गुरु गुह्य मधला सांगे मागणी हाक. काय गुरु गुह्य कशाला म्हणतात? कशाला म्हणतात गुरु गुह्य? गुरु व्हायचे हाव, महाराज व्हायचे हाव. आम्ही तुमचे गुरु पडा आमच्या पाया. लोक आमच्या टंगड्यात आडवे होते आणि घरी मायबाप उपाशी मरत. लई शायनिंगचा परमार्थ चालू झाला. आबाबा बाबा बाबा, पंढरपुराला 35 लाख, शिवपुराणाला 50 लाख आणि सारे तोंड बसूनच जायची पाळी. नामाची विनमुख तोडणाऱ्या बाबिया, नामाची विनमुख तोडणाऱ्या बाबिया, नामाची विनमुख तोडणाऱ्या बाबिया, नामाची विनमुख तोडणाऱ्या बाबिया. नामाची विमुख तोडणारा पापिया. कशाला म्हणायचं ना? नाम हातापायाचं असतं का? आकाराचं असतं काय? ज्ञानेश्वरी वाक्य द्या ना. देह भाव टाकीती, इंद्रिय विषय विसरती, अरे सोहम भावे प्रचिती प्रकट. माझी ओवी का? माझी ओवी आहे. कशाला म्हणतात सोहम भावे प्रचिती प्रकट होय? ती गोष्ट करण्याकरता संताला शरण जावं लागतं. बाबाजी चैतन्याला तुकोबराय शरण गेले. शरण गेल्यानंतर ते वर्म तुकोबरायने आणि कुठे गेलं? ओतूरला मिळालं. ओतूरला बाबाजी चैतन्याची दर्शन झालं आणि ते वर्म जीवनामध्ये आलं. ज्यावेळेस तुकोबराय ओतूरला गेले, बाबाजी चैतन्याची चौकशी केली. गावाच्या बाहेर समाधीस्थ असले बाबाजी चैतन्य गेल्यानंतर समाधीचं दर्शन घेतलं. ज्याच्याकरता इतक्या लांब आलो, ती गोष्ट मला मिळाली पाहिजे. बाबाजी चैतन्यानं बघितलं, लांबून महात्मा आलेला दिसतो. अरे बाबा, कुठून आलास? देऊन आला. माझ्या जीवनामध्ये भगवंताच्या प्राप्तीची तळमळ लागलेली आहे आणि मला असा मार्ग दाखवा का ज्या मार्गाने माझा उद्धार होईल. हो, गुरु करावा बळकट, त्याचं धरावं मनगट, प्रश्न विचारावे दोन. पहिले सांग मी कोण, नंतर सांग देव कोण. मीच कळाला येईल तर देव कधी कळत? बाबाजी चैतन्याने अनादी काळाची असलेली गोष्ट बाबाजी आपुली सांगितलेली नाम. संतांची भाषा कळायला बुद्धीची लेवल लागते मायबाप. बघा, याच्यामध्ये संतांची भाषा अशी आहे, पूर्वार्ध वेगळा आहे आणि उत्तरार्ध वेगळा आहे. बाबाजी आपुले सांगितलेले नाम पूर्वार्ध आहे, पण नंतर काय? ती गोष्ट सांगता येत नाही, ती गोष्ट अक्षरात मोडत नाही, ती गोष्ट आकारात मोडत नाही, ती तिथं वैखरी चालत नाही. तो परमार्थ हाताने करायचा नाही, पायाने करायचा नसतो, असा परमार्थ सद्गुरू सांगतात. म्हणून सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पायावी आले. आणि बाबाजी चैतन्याला गेले. बाबाजी चैतन्यानं ती परंपरा राघव चैतन्य, केशव चैतन्य आणि बाबाजी चैतन्याच्या माध्यमातून तुकोबराया कृपादृष्टी केली. कृपादृष्टी हात ठेवणी मस्तकी, प्रसाद देऊनी केली सुखी. ज्यावेळेस संत ओरिजिनल संत लागतं बरं का, उडेल बोल पण चालत. काही त्यात गट्टे खराब झाले, गट्टे गेले त्याचे गट्टे. ओरिजिनल संत पाहिजे. त्याच्या हातामधून 239 लहरी बाहेर निघत असतात. संताच्या जर तुम्ही अशा सहवासात जरी गेले ना, ज्ञानेश्वरी वाचताना 14 अध्यायामध्ये ज्ञानोबराय सांगतात, अरे सद्गुरूच्या दिशेनं वारा जरी आला तर अंगाला काटा येतो, काटा. आणि त्या सद्गुरूचं जर दर्शन झालं ना समोर समोर ओरिजिनल संताच्या, नेत्री अश्रूची आधारा
कोठे रोमांच शरीरात. बाबाजी चैतन्याला बघितल्यानंतर तुकोबरायाच्या देहावर परिणाम झाला. परिणाम झाल्यानंतर गळगळा नेत्रातून अश्रुधारा व्हायला लागल्या आणि थरथर कापायला लागलं आणि चरणावर जाऊन पडले. पडल्याबरोबर बाबाजी म्हणतात, अरे कोण? बाबा देहून आलो, देहाच्या उद्धारा करता आलो तुमच्यापर्यंत. आणि मग बाबाजी चैतन्यानं ती गोष्ट, हो ज्ञानदेवा म्हणे विचारे सद्गुरुना केले कोढे, माता हात ठेवून पुढे विलजी वाईले. क्या बात. सांगणाऱ्याच्या ठोकऱ्यात नाही वा देव. नाही 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 का शिवा बाय. आता जवारीचं दान आहे, यो जवारीचा दान आहे, बरोबर आहे ना. आता या जवारीच्या दाण्यामध्ये खाली धसकट आहे. तुम्ही जरा ऐकणारे बुद्धिवंत आहात म्हणून सांगायला बरं का. हो इथं बोलणं म्हणजे, तुमच्या गावात बोलणं म्हणजे ना, हा लई पराकाष्ट करून यावं लागतंय. कोणाला येऊन कडं वडाची साप बावळा चालत नाही. इथं बघा हा जवारीचा दाना आहे आणि या जवारीच्या दानामध्ये खाली धसकट आहे. वर 3.5 त्याचं ताट आहे, त्याला 5-7 पानं आहे. वर त्याला एक गोंडा आहे, कणीस येईल कणीस. त्या कणसालामध्ये पाव जवारी आणि पावसर भुसा आहे की नाही? आहे की नाही बाबा? दिसत काय आहे ना याच्यात? मी जेवढं भुकलं तेवढं आहे ना याच्यात? नाही नाही कुठून आणलं हे बावळं? काही सांगू राहिलं. मग आता या जवारीच्या दाण्यात जर या सगळ्या क्रिया आहे, मग याला सत्यनारायण घाल लागेल का? काय करावं लागेल याला? तुम्ही लय गंभीर झाले, तुम्ही काय मोठी लागले नाही ना? बघा बघा जरा बारीक ऐका. असं तुम्हाला ऐकायलाच मिळणार नाही. हे तुमचं कोट जन्माचं पुण्य समजा. आम्हाला धापल्या काढता येत नाही. सासू सुनाच्या गप्पा आम्हाला सांगायच्या नाही सांगितल्या सद्गुरूंना. रव नारकाला जाशील. आणि हे लोकांना पटत नाही. लोकांना वाटतं हिनं असं केलं, तिनं तसं केलं, याचं बोकांडी त्याच्या आणि त्याचं बोकांडी त्याच्या. आम्हाला हे नाही सांगत. बघा एका जवारीच्या दाण्यामध्ये या सगळ्या गोष्टी आहे. मग जवारीचा दाना हलबाच्यात कुठून जमा का? हा जातीवंत शेतकऱ्याला भेटावं लागेल. त्याला डॉक्टरला भेटून चालत नाही, इंजिनियरला भेटून चालणार नाही, त्याला वकिलाला भेटून चालणार नाही. नाही 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 जातीवंत शेतकऱ्याला भेटा. तो काय म्हणतो का, भाऊ जमिनीत टाकल उद्या. नाही नाही हत्ती पोटी घ्यावं लागत त्याला. मेंटल खोपडीच्या काय कळत आहे तुला? मानला येतं मानला येतं. काय येतं तुला? केले पाठ पाठांतर, केले पाठ पाठांतर. इंजिनियरला भेटलं तर याला असं करावं लागतं, याला इतकं सेंटीमीटर तितकं सेंटीमीटर. शेतकरी सांगतो थोडं थांब, रब्बीचा हंगाम येऊ दे, हत्ती पोटी घ्यायचा असतो, मग वाफ येऊन द्यायची असते आणि मग वाफ आल्यानंतर त्याला पांभरीनं पेरावं लागतंय. काय ना जवारी काय ना फेब्री द्या का फुकी द्या? नाही ना पेरावा लागत नाही त्याला. पांभरीनं पेरल्यानंतर मागे राख्या आणावं लागत नाही. कोणा आणायचा राख्या ठरव पाखरं आणून राहिले माग. कोणा आणायचा राख्या त्याला ते शेण मोडाचं पडेल. बघा माग झाकून टाकावं लागत आहे. फासाठी आणा, राख्या आणा, झाकून टाकावं लागत आहे आणि त्याला काही काळ जाऊन द्यावा लागतो. काही काळ गेल्यानंतर ती जवारीचा जो दाना आहे ना त्याला अंकुर फुटतो आणि अंकुर फुटल्यानंतर जसं जसं मोगरा फुलाला काय फुला डोमला काय था फुलला मोगरा आहे का? डोक्यात मोगरा काय आता मोगरा बघा. मग ते वर येत आहे, त्याला 4-5 पानं येतात, वर कणीस येतं का नाही, गोंडा येतो का नाही, दगडी असेल बेदरी असेल वर गोंडा येतो का नाही. यायला गोंडेच कापून टाकले, यायला कुठून गोंडे माहिती राहायचे. बघा असा परमार्थ जसं त्याला रीत आहे तसं बाबाजी चैतन्यानं तुकोबरायावर कृपादृष्टी केली. बाबाजी ज्यावेळेस परिपूर्ण अंतःकरणातून कृपा करावं लागेल. ये हृदयचे ते हृदय घातले,
हृदया हृदय एक केले द्वैतनामुळे तारणा केले आपणा आईचे. अरे याला परंपरा म्हणतात, याला परंपरा म्हणतात. आणि त्या परंपरेचा अनुग्रह तुकोबरायावर झाला आणि ते तुकोबराय मार्गी लागले. मार्गी लागल्यानंतर देहाचा विसर पडला. आठवायचा कोठे आठवती आहे, आठवायचा कोठे आठवती देहाचा विसर पडला तुकोबरायांना. बाबाजी चैतन्याने जागा केलं. जागा केल्यानंतर देहावर आणलं. देहाना परमार्थ करायचा असतो का? देह जाया करता परमार्थ करायचा असतो. देहाचा विसर पडा करता परमार्थ असतो. मग बाबाजी चैतन्याला सावध केलं, जाग केलं. जाग केल्यानंतर विचारलं, तुकोबा आता कसं वाटतं? तुकोबराय सांगतात, डोळे उघडले तरी तुकोबरायला देव दिसायला लागला. डोळे बंद केले तरी देव दिसायला लागला. आता हरी बाहेर हरी, 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 आता हरी बाहेर बघा परिणाम. आम्ही गुरु करून आमचा पाळाचा ताबडतोब परिणाम. मुखी नाम अतिमोक्ष आईशी साक्ष बहुतांची. तुकोबराय परिणाम झाला. देहाचा विसर पडला. आतही देव बाहेरही देव दिसायला लागला. दिसायला लागल्यानंतर देहावर आणलं. पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तुळशी जाणे इतरांना भुकू भुकू म्हण. बघा देहावर आणलं. देहावर आणल्यानंतर तुकोबरायला सांगितलं, बाबा आता कसं वाटतं? तुकोबराय सांगतात, हो आला शीतल शांतीचा वारा, केले सुख झाले आश्रय, विडला पातळा हरे बाबा शिरा इतका आनंद जीवनामध्ये उसळून व्हायला लागला. बाबाजी सांगतात, तुकोबा तू ज्यावेळेस देहुला जाशील त्यावेळेस गावातले लोक तुला विचारतील, तू गुरु करायला गेला काय सांगितलं तुला? तू गुरु करायला गेला ना, आता गुरुने काय सांगितलं विचारतात ना लोक. तुम्ही गुरु करायला गेले काय सांगितलं? काय सांगितलं? मंत्र दिला राम जग विचारेल त्यावेळेस रामकृष्ण हरी तसं नाही. तुम्ही आम्ही जसं समजतो तसं नाहीये. इथं विष्णुमय वैष्णवांचा धर्म. आणि पाय पडायला 10 रुपये ठेवले का या खऱ्याना त्याच्याकडे पाच दिले. ज्यांना पाय पडताना 10 रुपये ठेवले ना त्याच्याकडे पाच दिले. 50 वाले 100 वाले रेंजच्या बाहेरच राहते. हिऱ्या नोटीवाला आला का मग 4-5 खडी साखरी जाणं पुढे येते. आणि विष्णुमय जग वैष्णव. अरे कोणाला फसू राहिलो आम्ही कोणाला फसू राहिलो? एवढ्या परब्रह्मला तुका म्हणे सांगू किती याची भगवंताच्या मूर्ती. अरे आमच्यासाठी तुम्ही देव आहात, माणसं नाही. पण घासलं तर ना घासन कोण?
देव दिसायला इतका सोपा आहे का? गणगोळ्या उघड्या लावून घेतला म्हणजे देव दिसन काय? मला एकदा म्हणजे वारीला जायचंय बाबा, सगळे देव दिसला पाहिजे, साऱ्याची सेवा करता आली पाहिजे. म्हणलं घरी बायकोल नीट वा. ऐ दुसऱ्या देव पाहायला निघला. घरी रोज तिसरं महायुद्ध आहे. बघा, बाबाजी चैतन्याने दिलेल्या गोष्टीचा परिणाम झाला आणि तुकोबरायाला परिपूर्ण देहाचा विसर पडल्यानंतर ब्रह्मानंदी लागली टाळी, पूर्ण देहाची सांभाळी. अशा वृत्तीमध्ये जीवन जगत असताना तुकोबरायाच्या जीवनामध्ये, तुकोबरायाच्या संसारामध्ये 8 पिढ्याची वारी होती. तुकोबरायाच्या घराण्यामध्ये 8 पिढ्याची वारी होती. तुकोबरायाला वाटलं आपल्या परंपरेनं आलेली गोष्ट आपण करायला पाहिजे. म्हणून ही गोष्ट करता करता, नामस्मरण करता 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 या सगळ्या गोष्टीचा विसर तुकोबरायाला पडायला लागला. देहाचा विसर पडायला लागला. तिला साधन संपत्ती नाही का? ज्याला देहाचा विसर पडायला लागला ना मायबाप, त्याला साधन संपत्ती, घर दार, बायका, पुरं ढोरं गुरं काही त्याच्या डोक्यात नसतं. त्याच्या डोक्यात एकच असतो टार्गेट. विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यांचा एकच टार्गेट असतो, त्या जीवाचा, उद्धाराला आलेल्या जीवाचा एकच टार्गेट असतो देव. आणि त्या जीवाला आता काही आवडत नाही. त्याला फक्त एकच त्याच्या जीवनात टक्कळा लागतो, अभंगाचं पहिलं चरण. संपादा सोहळा मला या सगळ्या गोष्टी आता तुच्छ झाल्याच्या. नाव आणि जन धन माता पिता
जशी जशी वृत्ती प्रभुमय व्हायला लागते मायबाप, खरा परमार्थ जीवनात यावं, जशी वृत्ती प्रभुमय व्हायला लागली तसं तसं जीवाला देहाबद्दलचं आणि विश्वाबद्दलचं प्रेम कमी होऊन विश्वात्मक प्रभूचं प्रेम वाढायला लागतं. आणि तो जीव हो त्याच्या जीवनाला एक टक्कळा लागतो, म्हणजे त्याच्या जीवाला एक छंद लागतो. सूक्ष्म अर्थानं जर सांगितलं, चमू या देवा माझी एक पंढरपूर गावा. पंढरपूर तुम्हाला बऱ्याच अर्थानं सांगितलंय त्या गाणं, मालकीने सांगितलं. मग त्या पंढरीचा तुकोबरायला ओढ लागली का? जरा विचार करा. देह ही पंढरी आत्मा पांडुरंग. बाबाजी चैतन्यानं काय सांगितलं असेल? उपास तपास करावा, तुळशीला पाणी घालावा, देव न्हाणावा, गायीवाला. बाबाजी चैतन्य सांगितलं आणि आत्मबोध बाबाजी चैतन्यानं तुकोबरायला दिला. आत्मबोध म्हणतात त्या गोष्टीला. आणि आत्मबोध दिल्यानंतर तुकोबरायला या देहरूपी पंढरीमध्ये, या पंढरीमध्ये सुद्धा चंद्र आणि भाग आहे बरं का. देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग. बरोबर. मग आत्मा माहिती आहे का? कशाला म्हणता आत्मा? आत्मा माहित नाही. पंढरी देह ही पंढरी सांगितली. आत्मा पांडुरंग आहे, मन पुंडलिके आणि चंद्र आणि भागा दोन्ही. चंद्र आणि भागा बरोबर आहे ना, दोन आहे ना. भीमा आणि चंद्र भागा तुझ्या चरणीच्या. या देहरूपी पंढरीमध्ये इडा आणि पिंगला नावाची चंद्र भागा आहे. भीमा आणि चंद्र भागा आहे. आणि या भीमा त्या पांडुरंगाला भेटायचंय. मग मन पुंडलिक आवरून धरा, मन पुंडलिक आवरून धरा. मग तुम्हाला बघा तुकोबरायचं की काम आहे. बापुरे शरीरी दसवे द्वार हे पंढरी, जे उन्मळीचे घर तिथे विठ्ठल मंदिर. त्रिकुट शिखरावरी परब्रह्म तिथे विटेवरी, तुका म्हणे श्री हरिदेव आतका बहेरी. बघा या देहरूपी नगरामध्ये, कायापूर नगरामध्ये चंद्रभागा वाहिला कायापूर नगर म्हणजे 3.5 हाताचा देह. कायापूर नगरामध्ये चंद्रभागा वाहे नदी, तिची धार वाहे उलटी. तुम्ही आम्ही जगायला श्वास उलटा घेतो मायबाप, तुम्हाला आम्हाला माहित नाही. सद्गुरूच्या चरण लागा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तुम्ही आम्ही जगायला श्वास उलटा घेतो. हा आणि सरळ श्वास सद्गुरू करत असतात. हा गुरु म्हणजे काही नाही, ते कपडे गोळा करायचे नाही, धोत्रांना का फाच्या नाही घ्यायच्या. त्या गुरु कशाला करायचा असतो? विचार करायसारखी गोष्ट आहे. या देहरूपी कायारूपी पंढरीमध्ये आत्मारूपाचं जर तुम्हाला दर्शन करायचं असेल तर त्याला बोध लागतो. आणि बोधानं बघा ना, भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्यानं मन धुतले, आत्मस्वरूपी घातले हवमिया. सांगतात त्याला आत्मबोध द्यावा लागतो. आणि आत्मबोध जीवाला मिळाला त्याला या देहामध्ये परिणाम यायला लागतो. ती चंद्रभागा उलटी होते आणि उलटी झाल्यानंतर योगी त्या ध्यानामध्ये आनंद घेतात. संत त्या गोष्टीचा आनंद घेतात जीवनामध्ये. तुका म्हणे आम्ही खातो आनंदाची लाडू. हो जीवनामध्ये असा परमार्थ यावा म्हणून ती बघा ना, संपदा सोहळा नावडी म्हणाला करिता टक्कळा पंढरीचा. त्या
देहरूपी पंढरीमध्ये नामाचा टक्काळा लागतो. त्याला जसं एखाद्या माणसाच्या डोक्यावर परिणाम व्हायला असतो की ते कागद गोळा करते, असं करीत हिंडत राहत का नाही. त्याला काय लागलेलं आहे, त्या गोष्टीचा काय लागलेला आहे, नाद लागलेला आहे. त्याचं मन न्यूट्रल झालेलं आहे. तसं नामस्मरण करता 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 चित्तवृत्ती प्रभूमध्ये ज्यावेळेस तन्मय होते, तन्मय झाल्यानंतर त्या जीवाला टक्काळा लागतो आणि त्या टक्कळ्याच्या त्या नादाना बघा ना, टाळो टाळी लोपला नाद अंगो अंगी मुरला चंद म्हणतो ना मी. काकड्यात म्हणत नाही का बघ, म्हणायसाठी एक अनुभव घ्यायसाठी. म्हणायला तर गण चांगलंय, सप्तम मध्ये चाललंय, पण अनुभव कधी यायचा त्या गोष्टीचा. आणि त्या काळाच्या नादानं परिपूर्ण काया ब्रह्मरूप होऊन जात असते. म्हणून त्या जीवाला त्या पंढरीमध्ये आता बोध मिळाला, देहरूपी पंढरीमध्ये बोध मिळाला. बघा ना, आजी अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा. मनाला बोध झाला, सद्गुरूनं बोध केला ना. बोध दिला मध्ये सांगते मार्ग लावीला नीट चालता प्रेम चंदे चालू लागलो सपाट एका जनाधारी बावेरो पंढरी पेट. नाद बोध मिळाला आणि त्या बोधाच्या नादाने चंदानं पंढरीमध्ये पावलेले आहे. तुकाराम महाराजाला बोध झाला आणि तुकोबराचा परिणाम झाला. तुका पंढरीला गेला, तुका पंढरीला गेला, आम्ही एकदा त्या नादात घुसलो ना, त्या नामाच्या नादात घुसलो का लय वर जात आहे. आणि मग एक तर पहिले मा कंपनी फॉल्टी मला लागत आहे वर, मी बोलवतो टिपला आणि प्रमाण जातं डबलला याडे पडत. आता मा कंपनी फॉल्टी मारत, त्याला काय करतात मला वाटतच नाही. मी ज्यावेळेस देवावर येतो त्यावेळेस मला कळतं का लय वर गेलं, तेव्हा घाम फुटेल राहत. त्याला विलाज नाही, आता काय करते, जसं प्रभूनं ठेवलंय तसं चालावं. चला, तुका पंढरीला गेला, पुन्हा जन्मा नाही आला. पुन्हा जन्माला आली तू बरोबर नाही ना. मग आमचे काऊन पिठ झाकालची पाळी येऊ राहिली. लय देव केला नाही माझ्या 100 वाऱ्या झाल्या, चारीधाम झाले, अमर यात्रा झाली, महाराष्ट्र दर्शन झालं, सगळं प्रदर्शन झालं. मग माझे पीठ झाकली तर काय येऊ राहिलं, वाकडं तिकडंच येऊ राहिलं का. याला कारण जीवनामध्ये साधू संतांचा मार्ग नाही. म्हणून जीवनामध्ये संतांचा मार्ग यावा. आल्यानंतर त्या जीवाला जसं 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 त्याचा आनंद उचलून व्हायला लागतो, तसं 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 तुकोबाई सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. पंढरीची आवडे जावे पंढरीची आवडे पंढरी
जावे पंढरीसी आवडी मानसी कई एकादशी आषाढी एकादशी पासून कार्तिक एकादशीला आपल्या भारतामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये फार महत्व आहे. आषाढी एकादशीला देव झोपतो त्याला देवशयनी एकादशी म्हणतात. आषाढ शुद्ध एकादशीचं दुसरं नाव देवशयनी एकादशी आहे. या दिवशी लाखो वारकऱ्यांच्या सहवासामध्ये विश्वाचा चालक मालक भगवान परमात्मा आता चातुर्मासाला सुरुवात झाली आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये. त्याचे उद्या गटरी करणारे लोक म्हणा कायला काही उद्यालाच नाही यायला काय गटरी करणाऱ्याला कधी करणार. मग त्या दिवसापासून देव झोपतो तर कार्तिक शुद्ध एकादशीच्या दिवशी भगवान परमात्मा उठतो. बरोबर असं शास्त्र आहे. परंतु विचार करा कार्तिक एकादशीला सगळ्या संतांनी जाऊन प्रभू जवळ देव ते सांगतात ना आषाढी कार्तिकी विसरू नका मग सांगत ते बुध पाठुरंग निदान आषाढीला माझ्याकडे या. अरे पण लाखो लोकांची सेवा करणारा माझा सावता कधीच पंढरीला गेले सावता बाबा कधीच पंढरीला गेले. आणि जेवढ्या दिंड्या जातात आजही तेवढ्या आरणला मुक्कामी राहतात. आपलं भाग्य आपल्या सरकाराला सुद्धा आली की नाही त्याने काल 150 कोटी दिले आरण. तुम्ही बातमी ऐकली की नाही माहित नाही पण आताच्या सरकारला जर सुद्धा आली आता त्याने 150 कोटी दिले आरणला काल आपल्या मुख्यमंत्र्यांना. काय करता पूर्ण ज्या दिंड्या आहेत त्या आरणमध्ये मुक्कामी राहायच्या आणि एवढ्या दिंड्याची सेवा माझे सावतो बाबा करायचे. आणि एवढ्या सगळ्यांची सेवा कुठे मी नाक मोडेल नाही बरं का. मेलय करतो असं बी नाही. इतकी नम्रता सावता बाबांमध्ये. आणि एवढ्या सगळ्याचं करायचे लोक विचारायचे बाबा तुम्ही आमच्या सगळ्याची सेवा करता तुम्ही कधी पंढरीला जात्या. त्यांना सांगितलं नाही ना काल झालं ते कांद्या मुळा भाजी काल झाली ना. अवघे विटाबाई माझी मोड नाटा विहिरी अवघे माझं सगळं विश्व इथं आहे. अरे चराचरात मला देव माझ्या सद्गुरूंना दाखवून दिला आणि तुम्ही संत मायबापाची सेवा करायचं भाग्य मला येतं. मला कुठं पंढरपुराला जायला टाईम. पण विचार करा बरं का जरा बारीक थोडा इतिहास सांगतो आणि आपण विठोबा रुक्माई भजन करू. बघा आजच्या दिवशी आज आषाढ वद्य एकादशी आहे. आजच्या दिवशी भगवान परमात्मा पंढरीत राहत नाही. अख्ख्या संत मांदी आलीला घेऊन आज आरणमध्ये माझा विठोबा आहे. आजच्या दिवसाला सुद्धा फक्त पाहणाऱ्याच्या डोळ्याचे खासाड झाले त्याला देवच दिसत जसं कावळ्याला टिचरच दिसत आहे. बरोबर आहे ना. कावळ्याला चांगली जागा दिसतच नाही टिचर दिसत आहे. तसं लोकांना कुठं राहिलं का आता ते काय खरं आहे का कुठं देव राहिला का तू बरा राहिला भुईफोड. आणि आजही देवता असायचं. बघा बघा ना कधी फुलाली जाई रुई माझ्या सावकाची परमात्मा सोहळ सुटुस्तर नाचतो. काय धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता आणि त्या वंशात तुम्ही आम्ही जन्माला आलो. किती भाग्याचे लोक आहेत.
पडीवरी पाहे पा तुझं पवित्र आणि गोड माहिती ना सगळे तीन तीन दृष्टांत दिले. अरे एवढे मोठे संत मांडियाळी आपल्या या भूमीमध्ये झालेली असताना आपण इतके निर्दयी का जन्माला आलो? समर्थाची लेकर करंटी असावा का? अरे नाही ना, एवढ्या करता हे आयोजन आहे. माझ्या सावतोबाला 730 वर्ष झाले मायबाप. आजही सावतोबाचा विचार जिवंत आहे आणि आजही सावतोबा जिवंत आहे. नाही करणाऱ्याला काही नाही, पण आजही माझा महात्मा जशाचा तसा आहे. समजून घेतला तर, नाही घेतला तर काय हरकत नाही. कोणाचं काय नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगतात वाजत असे भोग कोणी नाही कधी काय. तो कोबरा एका प्रमाणात सांगत आहे. तुका म्हणे आंधळे जाना म्हणून दणकून नाही यायचं. आपण बी वेळेच्या आधी कार्यक्रम आवडायचा. तुमची माफी मागतो. तुम्हाला जर म्हणा वाटत मला जर सांगा वाटत पण सांगतात पांगत पोटात फुलं तेच चांगलं राहत. पण आज एकादशी आहे. भागवतामध्ये दादूबाबा सांगतात रात्र जागरणम दियोच हरिकीर्तनम ये प्रिय भोजनम एकादशी विशेषेण. 15 दिवसा एक एकादशी 15 दिवसातूनच येते ना. एकदा एकादशी करायला काय हरकत आहे का? विज्ञानाच्या भाषेत चेंज ऑफ फूड असं म्हणा तुम्ही. विज्ञानाच्या भाषेत तुम्हाला खाण्यात बदल करा. अरे रोजच ते खाऊ खाऊ कंटाळशाल ना, नाही म्हणून चेंज ऑफ फूड तुम्हाला विज्ञानाच्या भाषेत. पण संतांच्या भाषेत सांगतो जो भगवान परमात्मा 14 दिवस निरपेक्ष निराकांक्षाने हेतुकपणे मला उठवलेलं आहे, माझं खाल्लेलं पचवलेलं आहे, माझं स्मृतिदान केलेलं आहे आणि 72,000 रक्तवाहिन्यामध्ये ज्यांना रक्त प्रवाहित केलेलं आहे त्या भगवंताकरता तरी एक दिवस द्यायला पाहिजे. त्याचं नाव होतं फळ आहार. एखाद्या दिवशी काय करायचं होतं? आता फळ एवढे राहिलेले म्हणून फराळ झालं. ऐक एवढ्याला फराळ पुरंग फला म्हणून फराळ झालं. एकादशी आहे 2 किलो बटाटे 2 किलो रताळे 2 किलो शेंगदाणे 2 किलो सावदाणे. येता जाता चरण एकादशी कर नाही ना. तसं देहाला 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय आणि 11 मन भगवंताच्या चरणी समर्पित करणं याचं नाव एकादशी. एकादशीचा उत्सव एका दिवसाचा नाही राहत. दशमीला चालू होतो. एकादशीला मध्यान्ह असतो, द्वादशीला तिथं पारणं सोडायचं असतं असं शास्त्र आहे. काही काही लग्नी करते एकादशी लग्नी धरतोच काय काय देवावर उपकार करायचे का आपल्याला नाही. म्हणून दहावी पंढरीची आवडी मानसी खरी एकादशी आषाढी अशी अर्थ भावना त्याच्यामध्ये तयार होते. आणि भगवान परमात्माला अहो तुम्ही आम्ही करतो तो उपवास नाही तो उपहास आहे. दवडोनी श्वासोश्वास व्यर्थ की गती उपवास का धुमाचे का सदमुखे घेती. नागपुड्या खाल्ल्याने खाली चालल्या देव देव चाललाय. काय नाही करायचं देव देव आता बाय ना नाही. ज्ञानोबराय सांगतात 17व्या अध्यायामध्ये दवडोनी श्वासोश्वास. अरे सगळे श्वास खाली चालले देव देव करायला मायबाप. देव करण्याकरताची गोष्ट जाणून घ्या. तू मला हे मीची करी माझी या बंदी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी गण सांगण्यासारखं आहे. जास्त सांगत नाही. याच्यामध्ये येता काही 2 चरणाचा भागार्थ तुमच्या संत मायबापाच्या चरणावर ठेवण्याचा प्रयत्न केला. बोलणे चौकामध्ये काही चुकला ते माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे ते योग्य आहे ते साधू संतांचा आहे. सर्वांनी प्रेमपूर्वक भगवंताचं भजन करू. नंतर शेवटच्या चरणाचा निरूपण करू.
प्रयत्न केला नाही बाप, जास्त वेळ तुमचा घेत नाही. जीवनामध्ये इतका आनंद आहे, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती या देहात होते 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 फक्त सांगितलेला वेळा याच देहामध्ये. बरं, याच देहामध्ये ज्या परब्रह्माला आपल्याला प्राप्त करता येतं, इतर योनीला तो प्राप्त करता येत नाही. तुम्हाला आम्हाला प्राप्त करता येतो साधू संतांचे पुरावे. ज्या दिवशी त्या प्रभूचा ज्यांना आत्मसाक्षात्कार झाला त्या दिवशी त्यांनी ते लिहून ठेवलेले ग्रंथ वाचाय करता नसून अनुभूती करताय का नाही येत. वडील जे जे करत ती म्हणतात ना, कशा करता त्यांनी काय लिहून ठेवलं ते तुम्हाला आम्हाला. आता पंढरपूरला गेलो की आपल्या गावाची दिंडी जाते गेलो, आता गेले, आता जात असताना त्याला बरोबर या गंगापूर मार्गे जातं, गंगापूर लागावा, न्यावला फाटा लागावा, नगर लागावा, बरोबर आहे की नाही. ते मुरणी मार्गे जावा, बरोबर हे गावं लागावं का नाही त्याला. त्याला जर इकडचं कन्नड लागलंय, जळगावचा घाट लागलाय, ती पोचले का पंढरपूरला. अरे मार्ग चुकला ना, मार्ग चुकला ना, मार्ग दया कळे आणि ज्याला कळत त्याला भेटा ना, मग जीवनाचा उद्धार होईल. म्हणून सगळ्या संताला, माझ्या कौतुबा असेल, सेना नावी असेल, गोरा कुंभार असेल, कोणताही संत घ्या, सगळ्या संताला पोट तिरकीने एवढंच सांगायचंय मायबाप, अरे जोडून या काय लागून या पाया मी तुम्हाला कधी गाडी बोला मोठी ना. त्याला काही कुठं जायची गरज नाही, यायची गरज नाही. नलगती जायाचं जावे बनंताला, कुठं जायची, घरदार सोडायची, बायका पोरं सोडायची गरज नाही, शेतीवाडी पडीत पडू द्यायची गरज नाही. इतका सोपा परमार्थ तुम्हाला आम्हाला करता येतो आणि तो संतांच्या मुठीमध्ये आहे. म्हणून असं अंतकरण ज्याचं झालं त्याच्या जीवनामध्ये भगवान परमात्मा वाट पाहतो अभंगाचं शेवटचं चरण.
शेवटच्या चरणात तुका म्हणे आईचे अर्थ ज्याचे मनी अर्थ अंतःकरणामध्ये असला पाहिजे. जसं शेवटचं उदाहरण कीर्तन संघ. तुम्ही तिथून रेल्वे स्टेशनवर आले स्टेशनला, तुम्हाला संभाजीनगरला जायचंय किंवा कुठं पुढे जायचंय प्रवासाला, पण तुम्हाला जायला उशीर झाला, गाडी स्टेशन मध्ये येऊन उभा होती, तुमच्या समोर आता गाडीना शिट्टी दिलेली आहे,
आणि अशा प्रसंगामध्ये तुम्हाला जाणं गरजेचं आहे. ती जर गाडी हुकली तर पुन्हा गाडीने 1 वाजल्याशिवाय त्या गाडीला तुम्ही लाग. आता तिकीट काढायला टाईम नाही, तिकीट काढेपर्यंत गाडीने शिट्टी दिलेली आहे. तुम्ही गेले तसे गाडीत जाऊन बसले, जरा विचार करा बरं. आपण गाडीत जाऊन बसलो, आपल्याजवळ काय नाहीये, तिकीट नाही, आपण बसलो तर खरी गाडी धरली बरोबर आहे. पण जोपर्यंत आपला ठिकाण येत नाही उतरायचं तोपर्यंत नाही धगधग राहत. एखादं काळे कपडे घालून जरी आलं तर अंगाला काटा येतो. येतो का नाही, येतो का नाही. अरे सगळं तिकीट नसल तर एवढी अर्थता टिशीची लागती बर का. दृष्टांताच्या सिद्धांताकडे या. तसा भगवान परमात्मा एक दिवस येईल. कोणाची धाक पाहिजे मग आम्हाला, आमच्याजवळ तिकीट नाही ना. पाहतो उंदीर घेऊन जाय भोका, तैसा काळ लोकांनी तसाही घडोघडी काळ. घडोघडी त्याची वेळ आम्हाला काय नाहीये, तो येईल याचा आम्हाला विसर पडलेला आहे. आणि त्याचा विसर पडू नये एवढ्या करता कीर्तन आहे ज्ञानेश्वर.